शौर्य, ए शौर्य, अरे येतोयस ना? अरे आता मी तुझं ऐकणार नाही हा. गेला 1 तास तू मला तेच सांगतोयस, आत्ता येतो मग येतो. हे लाडोबा, मग मी तुझ्या बरोबर बोलणार नाही हा. लवकर ये बघू. काय? अरे मी काल तुला छान छान गोष्टींची पुस्तकं आणलीत ना, आणि ड्रॉइंगचं पुस्तकही दिलंय. त्यातल्या गोष्टी वाचायच्या, चित्र रंगवायची. आहे की नाही मज्जा? हे वेडोबा, असं वागायचं नाही हा. अरे आई बाबांना जाऊ दे ऑफिसला. मला सांग, ते रोज तुला खाऊ घेऊन येतात ना संध्याकाळी, आणि मी आहे ना तुझ्याजवळ. मग कशाला काळजी करतोस? चल, ऐक, त्यांना कामाला जाऊ दे. आज की नाही मी तुला एक गम्माडी गंमत सांगणार आहे. पटकन आंघोळ करून ये. जा. गेला. अवधूत निघाला ऑफिसला. अरे मला कालच्या विषयाबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. काल रात्री तू मला जे शौर्यासमोर बोललास ना, ते मान्य आहे मला, पण असं त्याच्यासमोर बोलायला नको रे. त्याच्या बाल मनावर वाईट परिणाम होतील. अरे ऐकून परमेश्वर, काय दिवस आलेत रे बाबा, ज्यांच्यासाठी उभं आयुष्य वेचलं. स्वतः जवळ जे काही होतं नव्हतं, जे त्यांच्यासाठी खर्च केलं, तेच मला आज घरातून बाहेर काढण्याची भाषा करते, असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. कामी, काय तू मला एवढ्या लवकर सोडून गेलीस? हे दिवस दाखवाय गेले 6 महिने झाले, एकही दिवस तुझ्या आठवणीशिवाय गेला. रोज वाटतं कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी, परंतु शौर्यासाठी जीव तुटतो ग माझा. हो, झाली तुझी आंघोळ? ये लवकर ये. अरे तू म्हणाला होतास ना, कंटाळा येतो, आळस येतो, मला खेळ जमत नाही. मग तीच तर गमाडी गंमत आहे. हे बघ, आपल्या शेजारचं ग्राउंड आहे ना, मैदान, त्याच्यावरती आजपासून एक खेळाचं शिबिर भरलंय. तिथं सर्व खेळ शिकवतात. आपण तिथं जायचं, आत्ता ऍडमिशन घ्यायचं, आणि तू सगळे खेळ शिकून घ्यायचे. रोज भरपूर खेळायचं, म्हणजे तुझ्या अंगात ताकद येईल, तुझी प्रसन्नता वाढेल, आणि मग आनंदी आनंद. मग गोष्टीची छान छान पुस्तकं वाचायची, चित्र रंगवायची. मग तुला आळस कंटाळा येणार नाहीये. रेडी? रेडी? अरे अरे आत्ता नाही रे. अरे मी तुला गोष्ट सांगणार आहे, पण रात्री. हो हो हो, पानाड्याचीच गोष्ट सांगणार आहे. बर चल, बर थांब थांब. पण आता मी फक्त तुला त्या पानाड्याचा अर्थ सांगतो, पण गोष्ट नाही हा. कबूल? कबूल. ओके. ऐक. अरे कसं होतं, पूर्वीच्या काळी गावांमध्ये ज्यावेळेस विहिरी तलाव आटायचे, त्यावेळी पाण्यासाठी लोक बाहेरून लोक बोलवायची पाणी शोधायला जमिनीत. तर ते माणसं काय करायची, हातामध्ये नारळ ठेवून अशी शेतात चालायची किंवा अंगणात चालायची, आणि जिथं तो नारळ हातावरून उभा व्हायचा तिथं थांबून सांगायची, इथं खोदा,
इथं पाणी लागेल आणि तिथं पाणी लागायचं. हे लोक पाण्याची कामं करायची म्हणून त्यांचं नाव पडलं पानाडी. असाच एक शंकर नावाचा पानाडी होता. नाही हा, आता नाही, संध्याकाळी. चल तू पहिले कपडे घालून घे, आपल्याला जायचंय ना तिकडं. हा चल रेडी हो. झाला, चल निघूया. पण एक गोष्ट, आई बाबांना ही गम्माडी गंमत सांगायची नाही. हे आपल्या दोघात 2 दिवसांनी सांगायचं, तुला ताकद आली की. गुड बाय, चल.